मी पण या इकडे. आलीस ना? आता कुठे जाणार आहात तुम्ही? विज्ञानाच्या नगरीत. विज्ञानाच्या नगरीत काय आहे? विज्ञान. काय विज्ञान? अरे विज्ञानाच्या नगरीत कशासाठी चाललात तुम्ही? विज्ञान शिकायला. कलाकार म्हणून मला या नाटकात काम करायला खूप छान वाटतं. खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि हे नाटक सगळ्यांनी बघायला हवं अशी माझी इच्छा आहे. आवड आहे ना मला नाटकाची आणि बरेच सिरियल्समध्ये आणि बरेच नाटकामध्ये मी काम केले, त्यामुळे मला नाटक आणि सिरियल करायला खूप मज्जा येते. आपलं बालनाट्य आहे ना, म्हणून नाट्य करतामध्ये मला खरंच खूप मज्जा येते. आता एवढे शोज झाले त्याच्यामुळे एक टीम फॅमिली सारखं झालंय. खूप सपोर्टिव्ह आहेत सगळे. रमेश सरमुळे मला खूप सारे नाटकं आणि प्रयोग करायला भेटले. बालनाट्य बघितलं तर खूप आवडतात, कारण की त्यामध्ये आपण असं लहान लहान मुलांना आनंद द्यायचा प्रयत्न करतो. तर मला या नाटकात काम करायला मज्जा येते. शेवटी मी खूप सारे प्रयोग सुद्धा केलेले आहेत. श्री रमेश वारंग सर यांच्या ही स्वामींची इच्छा आणि बालनाट्य त्यावेळी केलेले आहेत. आता मी ह्या सर्व मुलांबरोबर एक आमचं कुटुंबच झालेलं आहे. या मुलांबरोबर मी तिन्ही नाटकात काम करते. अमेझॉनच्या पोहऱ्या जंगलात गोरीला हे आम्ही खूप एन्जॉय करतो. खूप म्हणजे मी माझं स्वतः वय सुद्धा विसरते. तिकडे जायचं नाही. त्या जंगलात मोठमोठे राक्षस आहेत. मोठमोठे गोरिला. हा कंदील अंधारातून प्रकाशाकडे नेतो मला, कळलं? हे बघा, पुन्हा सांगते, तिकडे जाऊ नका. आणि एकदा गेलेला माणूस परत कधी आलाच नाही आणि त्याला दिसला पण नाही. मला काय करायचंय? जा, मी चालली. मी कशाला आरशात पाहू ग? मी कशाला आरशात पाहू ग? मी रमेश वारंग बरोबर काम करतोय. पहिलं चावड मधुचंद्र नावाचं एक नाटक होतं, त्यानंतर ही स्वामींची इच्छा, आणि तिसरं आहे बालनाट्य. आम्ही जवळजवळ आता 25 प्रयोग एकत्र काम करतोय. सर्व मुलंही चांगले आहेत आणि सर्व चांगलं काम करतात. मी तिन्ही नाटकात वेगवेगळे कॅरेक्टर करतोय, तर धमाल येते. या खजिन्याला कुणी सुद्धा हात लावणार नाही. तीपर्यंत कुठलाही मानव पुस्तक कामा नये. काय पाहिजे? हो, ही मुलं मला घाबरतात की नाही? तीनशे वेळा तरी घाबरतात का? 300 वेळा काय राहिलं आपलं? या जंगलामध्ये मुलांना घाबरण्यासाठी चटकी सोडली होती. कुठे ती चटकी लावून तिथे समोर ये. आरवी थँक्स एंटरटेनमेंट, सिद्धांत प्रोडक्शन निर्मित, रमेश वारंग लिखित दिग्दर्शित तिन्ही नाटकामध्ये भूमिका करीत आहे. नाटकाची नावं आहेत ॲमेझॉनच्या जंगलात गोरीला, दुसरं धुरंधर मोगली आणि तिसरं डोरेमॉन. याच संस्थेची नाटकं का पाहावी याचं विश्लेषण मी करतो. विज्ञान नगरीमध्ये राहून मुलांना जो प्रकाश पाडायचा असतो आणि विज्ञान नगरीचं अध्ययन साध्य करायचं आहे ते या नाटकामध्ये दाखवले. पहिल्याच सुरुवातीला एक 12 फुटी भीमाचं चित्र या ठिकाणी आणलेलं आहे की झाडं जगवा तरच आपली सृष्टी वाचेल आणि त्या सृष्टीतून काहीतरी आपल्याला बोध घेण्यासारखं आहे असं एक तिथे चित्रण आहे. वृक्षतोड आपण केल्यानंतर आपल्याला दुष्काळाचं चित्र उभं राहतं आणि या नाटकात सुद्धा तो दुष्काळाचं चिन्ह उभं राहतं आणि शेवटी तोच आजोबा ज्या वेळेला तिथे येतो आणि ती पीडित अवस्था झालेली असते ते संपूर्ण पाहिल्यानंतर
पाण्यासाठी संपूर्णपणे वणवण भटकतो आणि शेवटी पाणी नाही. पाणी कुठेच मिळत नाहीये. सर्वत्र दुष्काळ पडलाय. पाणी कुठेच मिळत नाहीये. आजोबा, आजोबा, आजोबा. नमस्कार, मी या नाटकाचा लेखक दिग्दर्शक निर्माता रमेश वारंग. सेलिब्रिटी शो मराठी, कारण हे कलाकारांना व्यासपीठ देणारं चॅनल आहे आणि ही सगळी माझी टीम बॅकस्टेज सगळं काही असेल. मी प्रोड्युसर म्हणून कधी वावरत नाही. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे की आज पहिल्यांदा म्हटलं आयुष्यात अशी संधी आली की या वर्षी एका महिन्यात माझे 25 शो होत आहेत आणि हे सगळं कलाकारांचं, माझ्या सहकार्यांचं श्रेय आहे. 88 वर्षाचे राघव कुमार सगळे कलाकार. मी तर थोडक्यात एवढं सांगेन की म्हटलं हे नाटक जेव्हा लागेल तेव्हा बघण्याचा सहकार्य करा. मला थिएटरवाले सगळे सपोर्ट करतात. माझे तंत्रज्ञ, मग म्युझिक असू दे, लाईट्स असू दे, बॅकस्टेजवाले, पालक, आणि या सगळ्यांमुळे हे शक्य झालं आहे. एका दिवशी 3 शो, पार्ला, बोरिवली आणि रवींद्र. हा एक इतिहास आहे आणि मला रेकॉर्ड करायला आवडतात आणि सगळी माझी ही वाघासाठी टीम आहे, त्याच्यामुळे शक्य होते. आणि मला वाटतं मी येणाऱ्या एका वर्षात हे प्रयोग 100% घेऊन जाणार. धन्यवाद. राजीवमधून बरीच मुले आले. राजीवमधून बरीच मुलं. कशाला? आम्ही धनच्या जंगलात फिरताय फिरताय. शोधताय, काय शोधताय? मारेने ठेवलेला खजिना शोधताय. खजिना. हा, खजिन्यापर्यंत कोणी पोचता कामा नये. पण ती मुलं पोचणार नाही. पण त्याआधी त्या मुलाला पकडा, त्यांच्या किडनॅप करा. एवढी मी बातमी आणली आनंदाची. पार्टी आरती कोणालाच पार्टीचा मेनू काय? मेनू झुरळाचा रस्सा, फुलाचा रस्सा, बेडकाची भजी आणि रक्ताचा. या मुलांना पकड, आम्ही कोणालाच नाही नको. पकड जाऊन, पकड. काय? कुठे गेला? बघाय.